सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गोळीबार टेकडी आणि कालिका नगर परिसरातील भूषण माळी या तरुणावरील कारवाईनंतर समस्त आदिवासी भील समाज आक्रमक झालाय। या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन निपक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे। 5 जुलै रोजी भूषणच्या शेजाऱ्यांसोबत किरकोळ वाद झाला होता। त्यावेळी शेजाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार भूषणची आई निमलाबाई यांनी केली आहे। त्याच दिवशी शेजारील 15 वर्षीय मुलीने आत्महत्या केली। मात्र सुसाईड नोटमध्ये नाव नसतानाही भूषणवर खोटा गुन्हा दाखल करून अटक केल्याचा व त्याचा या आत्महत्येशी कोणताही संबंध नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आलाय। घटनेनंतरही संबंधित व्यक्तींकडून माळी कुटुंबियांना वारंवार जातीवाचक शिवीगाळ व धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे। प्रशासनाने या प्रकरणाची सखोल व निपक्ष चौकशी करावी, तसेच दोषींवर भारतीय न्याय संहिता आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तातडीने गुन्हे दाखल करून माळी कुटुंबाला न्याय द्यावा अशी आग्रही मागणी शेकडो समाज बांधवांनी केली आहे। कलेक्टर ऑफिसला निवेदन यासाठी देण्यात आले की मागच्या हप्त्यामध्ये काही कारणास्तव घरामध्ये भांडे घासत असताना जान्हवी या मुलीने खरगटप आणि भूषण या नावाच्या अचानक त्याच्या अंगावर पाणी चालल्या गेलं खरगटत। तर या खरगट्या पाण्याचा जबाब विचारण्यासाठी ज्यावेळेस त्याचा परिवार तिथे गेला, त्यांच्यामध्ये आपसामध्ये मतभेद आणि भांडणं झाली। त्या भांडणानंतर ते लोक घरी येऊन गेले, पण काही कारणात या काही काळामध्ये त्या मुलीने त्यांच्या घराच्या आपसामध्ये काही वाद असताना या कुठल्याही काही कारणास्तव त्या मुलीने आत्महत्या करून घेतली आणि आत्महत्या केल्यानंतर त्या मुलीने एक चिठ्ठी तिथे सोडून लिहिलेली, पण त्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचं नाव नसताना ज्यावेळेस ते पोलीस स्टेशनला गेलं त्या कारणाचं कुरखोडी करून त्या लोकांनी भूषण या मुलाचं नाव जाणून बुजून तिथे घेण्यात आलं। त्यानंतर पोलीस प्रशासनाने कुठलीही सहनिशा करता आणि कुठलाही प्रकारची प्रक्रिया न वागता त्या मुलाला अटक करून डायरेक्ट जेलमध्ये टाकून दिलं आणि तो मुलगा आदिवासी समाजाचा। पोलीस डिपार्टमेंटला आमचे एकत्रित की आदिवासी समाज हा जो आहे तो अशिक्षित समजून तुम्ही त्याला जेलीत टाकलं का? आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या मुलाचं नाव नसताना सुद्धा जाणून बुजून त्याच्यावरती तो गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली। आज म्हणजेच त्या गरीब परिवारावरती अन्याय करण्यात आलेला आहे। आमचं एक म्हणणं आहे की जर खरंच तो दोषी असेल तर त्याला ती शिक्षा व्हायला पाहिजे, पण जर तो दोषी नसेल तर मग दोषी कोण आहे त्यापर्यंत पोलीस डिपार्टमेंटने पोहोचायला पाहिजे। जर या कालावधीमध्ये जर ती गोष्ट घडली नाही आणि तो मुलगा परत आला नाही तर संपूर्ण आदिवासी समाज हा रस्त्यावरती उतरेल आणि त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त प्रशासन असेल। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी धुळे।